आणि त्या सांगलीला आल्या होत्या। सांगलीत कार्यक्रम घेतला होता का ठेकेदारानं, आणि मग एवढं मोठं अभिनेत्री हिरोनी आल्या म्हणताना बघायला वडिलाची नजर चुकून बुलेट काढून घरापासून 1 किलोमीटर ढकलत गाडी नेली मारुती माने आणि त्यांच्या दोस्तांना। सांगलीला गेले, एका कोपऱ्यात उभा राहिले आणि सगळे पब्लिक मारुती मानेंकडे बघायला लागले। फार देखणा पलवान, आता सरांनी सांगितलं, कपाळात निघालेलं नाक, गोरा घुमटा, देखणं सौंदर्य लाभलं होतं मारुती मान्यांना। तुम्ही आम्ही बघतो ते बामणी सौंदर्य, पण पैलवानकी सौंदर्य वेगळं असतं। चेहऱ्यावरती तेज असतो, तूप खाल्लेलं असतं, खरखा बदाम खाल्लेला असतो, खुराक खाल्लेला असतो, मेहनतीनं घटलेलं शरीर असतं, 6 फुटाची हाईट, पालते तवे गलावशी छाती, भरदास्त मिशा, डोईवरती कोल्हापुरी फेटा। मारुती मानेंची आवडतं बुलेट घेऊन तिथे गेले आणि आयोजकांना कळलं मारुती माने आले आणि विनंती केली। मारुती माने स्टेजवरती यावं म्हटले, 2-3दा पुकारले गेले नाहीत। स्वतः आयोजक आले, त्यांचे भाऊ म्हटले चला की हो, आणि भाऊ गेले। स्वतः हेमा मालिनी मेकअप करत होती, पण तिच्या सहकार्याने सांगितलं एक देखना पैलवान आलाय, आणि हेमा मालिनी मारुती मान्यांना बघण्यासाठी मेकअप रूम मधनं बाहेर आल्या आणि सन्मान पार पडत होता। मारुती मानेने माईक हातात घेतला, ते म्हटले भारतातली टॉपची हिरोईन आपल्याकडे आल्या, सांगलीकर शिट्ट्या काय मारताय, फक्त टाळ्या करायच्या। 3.5 तास कार्यक्रम चालला, पण कुणीही वरडलं नाही, कुणीही शिट्टी मारली नाही। हेमा मालिनीने तो दिवस आपल्या डायरीमध्ये नोट करून ठेवला की माझ्या जीवनातला पहिला कार्यक्रम असा की ज्या कार्यक्रमात एका माणसानं सांगितलं की शिट्टी वाजवायची नाही, नुकत्या टाळ्या वाजवायच्या, अख्खा कार्यक्रम शांततेत पार पडला। असे मायमाऊलींचे सन्मान ठेवणारे हिंद केसरी मारुती माने।